सांगली जिल्हा परिषद येळावी गटातून सध्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचं वातावरण हे निमणी जो काही गाव आहे या गणातून सुद्धा सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे एक कार्यकर्ते आहेत. उमेदवार म्हणून ते दाखल करणार होते आपला उमेदवारी अर्ज, परंतु आता सध्या त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचं मत काय आहे, नक्की कोणाच्या बाजूने त्यांचा पाठिंबा आहे किंवा निवडणुकांचं नक्की वातावरण काय आहे त्यांच्या नजरेतून हे सुद्धा आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते, मी आर डी पाटील. सर्वप्रथम मी येळावी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांच्या वतीने स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. वास्तविक काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी या ठिकाणी होती बरोबर. आणि येळावी जिल्हा परिषदेची सीट जी आहे किंवा ही जी जागा आहे ही काँग्रेस पक्षाला सोडण्याचं जवळजवळ दोन वर्षापासून निश्चित झालं होतं. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की या ठिकाणी काँग्रेसचे अमित उर्फ विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल, परंतु दुर्दैवाने ते घडलं नाही. तिकीट नाकारलं. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. या दरम्यान आदरणीय पवारसाहेब किंवा आदरणीय जयंत पाटील साहेब यांनीही आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांना प्रस्ताव दिला होता की आपण एकत्र पद्धतीने लढूया. पण मला मिळालेली माहिती अशी आहे की त्या बैठकीमध्ये आमदार रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका यांच्याबरोबर मला कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर माननीय संजय काका यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांची बारामती या ठिकाणी भेट घेतली होती. त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून तुम्हाला या निवडणुका लढवता येतात का पहा. परंतु त्यावेळेस काकांनी स्पष्ट सांगितलं होतं की एक दोन वेळा नगरपालिकेच्या वेळेसही आम्ही तो प्रयोग केला होता. आताही त्यांच्याबरोबर चर्चा काही प्रमाणात मी केली होती, परंतु म्हणजे माजी खासदार संजय काका. माजी खासदार संजय काका, परंतु रोहित पाटील यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद न आल्यामुळं काकांनी स्पष्ट दादांना सांगितलं की दादा ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. बरोबर. माझी निवडणूक असते तर मी 2 पावलं पाठीमागे आलो असतो, परंतु ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया झालेली आहे. सर्व पुढे गोष्टी गेल्यामुळे आता यावेळेस काही तडजोड करता येणार नाही. परंतु नंतर आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो. माजी खासदार संजय काका यांनी आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं आणि अर्ज पाठीमागा घेण्याचा माझा निर्णय झाला आणि आपण या गटामध्ये काय करूया. तर स्वर्गीय बाबासाहेब दादा, स्वर्गीय दिनकराबा यांचे घरोबाईचे संबंध होते. त्याच्यानंतर विजय अण्णा असतील, संजय काका असतील, चिंचणीच्या कुटुंबाचं आणि येळावीच्या या कुटुंबाचं, कारण येळावीच्या या कुटुंबाचंही फार मोठं योगदान तासगाव तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून काकाने एक निर्णय असा घेतला की आपण या कुटुंबाला जे आज त्याने डावललेलं आहे किंवा या कुटुंबावर सातत्याने अन्याय होतोय, त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे खासदार संजय काकाचा शब्द हा प्रमाणित मानून आम्ही विशालदादांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलो आहे. पण आता जे समोरचे जे काही NCP शरद पवार गट अर्थातच आमदार रोहित पाटील आहेत यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणताय तुम्ही, पण काय कारण काय असू शकते? आता थोडंसं त्यांना स्वतःहून आपल्यापेक्षा या तालुक्यामध्ये कोण वरचढ होऊ नये, या तालुक्यामध्ये आपल्यापेक्षा वेगळी राजकीय शक्ती निर्माण होऊ नये, ही एकमेव कारण आहे, बाकी काय नाही. सभेत पहिल्यांदा ते महावितरणचं पत्र आलं निमणी ग्रामपंचायतीला, आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत कळवलं. त्याच्यानंतर ग्रामसभा घेतली, विविध खात्यांच्या परवानग्या लागणार होत्या, त्या परवानग्या लागण्यासाठी त्या कार्यालयाशी संपर्क केलेला आहे. त्यांच्याकडून NOC घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यांना जागेचं व्हिजिट केलेलं आहे, फॉरेस्टचा दाखला घेतलेला आहे. ह्या सगळ्या प्रक्रिया 2.5 वर्षापूर्वीच्या आहेत आणि आज हे गेल्या 3 महिन्यापूर्वी जेव्हा सबस्टेशन मंजुरीची यादी त्यांना मिळाली, एका वेगळ्या कामासाठी ते महावितरणच्या कार्यालयात गेले होते आणि तिथं त्यांना यादी मिळाल्यानंतर हे सबस्टेशन मंजूर करण्याचे त्यांनी फ्लेक्स लावलेला आहे. रोहित पाटलांना माझं उघड चॅलेंज आहे, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना उघड आवाहन करतो की निमणीचं 11 kV चं जे सबस्टेशन आहे ते मंजूर करण्यासाठी तुमचं योगदान दाखवा. मी माझं किंवा माझ्या गावाचं म्हणजे या परिसरातील गावांचं योगदान मी स्वतः कागदपत्र घेऊन पुराव्यानिशी दाखवतो. 2024ला विधानसभेमध्ये आमदार झालेले आहेत रोहित पाटील. त्या अगोदरचा हे जे काही प्रकरण होतं ते मंजूर तुम्ही करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे, परंतु आता रोहित पाटील यांनी जे काही बॅनर लावलेले आहेत आपण बघितले निमणीमध्ये, त्यावरती रोहित पाटील यांनी सुद्धा समोरासमोर यावं असं आपलं मत. निश्चितपणे कधीही मी त्यांना आव्हानच देतो की आमचं निमणीचं सबस्टेशन मंजूर करण्यासाठी तुमचं योगदान किती, तुमच्याकडे काय कागदपत्र असतील, काय असतील ती तुम्ही घेऊन या. मी खुल्या व्यासपीठावर माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात केलेला जो पाठपुरावा आहे, विविध शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार आहे, हा सगळा घेऊन कधीही माझी व्यासपीठावर येण्याची तयारी आहे. बरं, आता गावामध्ये विकास काय झालाय का 2 वर्षामध्ये? निमणी असेल, येळावी असेल, जो काही तासगाव परिसर आहे तालुक्याचा आमदार झाल्यापासून रोहित पाटील यांनी आज निमणी आणि नवनगरचा विचार केला तर खासदार संजय काकांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये सुमारे 1.5 ते 2 कोटीचा निधी आला होता. विधानसभेचे सदस्य रोहित पाटील असतील किंवा त्यांच्या पाठीमागे सुमन वहिनी असतील, निमणी या गावाला सुमन वहिनींच्या निधीतूनही 5 लाखापेक्षा जास्त निधी आला नाही. रोहित पाटलांतर अजून आमच्या गावाला 1ही रुपयाचा निधी दिलेला नाही.
नेहरूनगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 40 वर्षापासून प्रलंबित आहे. अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. विधानसभेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की 6 महिन्याच्या आत मी नेहरूनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो. आज नेहरूनगरमध्ये कुठल्याही ग्रामस्थाला तुम्ही जाऊन विचारा की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का. एकाही ग्रामस्थाचं जर होय म्हणून उत्तर आलं तर मी जाहीर त्यांची माफी मागतो. दुसरी गोष्ट, नेहरूनगरमध्ये जे ग्रामस्थ राहतात ते वन विभागाच्या हद्दीमध्ये राहतात. स्वर्गीय आराराबांच्या पासून 40 वर्षापासून हा प्रश्न सुटलेला नाही. आजही संपूर्ण गाव आमचं अनियमित आहे. कुणाचीही मालकी त्या घराची त्या ठिकाणी नाही. रोहित पाटलांनी विधानसभेच्या अगोदर सांगितलं होतं की 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि थोडा कालावधी राहिलेला आहे. आज 1.5 वर्ष झाले त्यांना विधानसभेची निवडून येऊन आजही तो प्रश्न सुटलेला नाही. आणि ते जर म्हणत असतील हा प्रश्न झालेला आहे काम? काही झालेला नाही, हा प्रस्ताव अजून प्रांत लेवलला पडलेला आहे. म्हणजे गावात वन कमिटी स्थापन करण्यामध्ये मी पुढाकार घेतला होता. वन कमिटी स्थापन केलेले, डॉक्युमेंट्स गोळा केलेले. गेल्या 40 वर्षात हा प्रश्न सुटलेला नाही. रोहित पाटलांनी सांगितलं होतं की वर्षाच्या आत मी हा प्रश्न मार्गी लावतो. त्याही बाबतीमध्ये आज रोहित पाटलांनी जाहीर करावं की नेहरूनगरच्या ग्रामस्थांचा जो फॉरेस्टमध्ये ज्यांचं अतिक्रमण झालेलं जी घरं नियमित करायची आहेत हा प्रश्न सुटलाय असं जर ते म्हणत असतील तर जर त्यांनी ते पुरावा सिद्ध करून दाखवावं, त्यावेळी त्यांचीही मी त्या ठिकाणी जाहीर माफी मागेन. ठीक आहे. आता उमेदवार आहेत, मतदारांना काय तुम्ही सांगाल? हा येळावी जिल्हा परिषद मतदारसंघ हा स्वाभिमानी मतदारसंघ आहे. या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांच्या विचाराची मंडळी जी आम्ही काही मंडळी आहे, याशिवाय काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. आणि स्वर्गीय बाबासाहेब दादा असतील, विजयांना असतील, विजयांनांचं आज गेल्या 30-35 वर्षापासूनचा या मतदारसंघाशी संबंध आहेत. अनेक गावाशी त्यांचं कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक ठिकाणी आज डी.के. पाटील वर्ष 2 वर्ष फिरत असतील, पण गेली 25 वर्षापासून विजयांना हे सुखदुःखात या मतदारसंघाच्या प्रत्येक गावात कुटुंबात कुठल्याही सुखदुःखाचा प्रसंग असला की त्या ठिकाणी ते असतात. त्यांचाच वारसा विशालदादांनी पण चालवलेला आहे. विशालदादा सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय असतात. त्यामुळं या मतदारसंघामध्ये विशालदादा एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. आज खासदार विशालदादा जे आहेत ते त्यांच्या पाठीशी आहेत. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यांच्या पाठीशी आहे. बुधगावचं जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा विविध संस्था ज्या आहेत त्याचा काय म्हणजे दैनंदिन कामकाज ते बघतात. त्याचबरोबर यावेळीमध्ये शिक्षण संस्था असतील, सोसायटी असतील किंवा पाणीपुरवठा संस्था असतील, या सुद्धा सक्षमपणे त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर निमणी, नागाव, नेहरूनगर, बेंद्री, जुळेवाडी, तुर्ची, राजापूर या ठिकाणी त्यांचा सततचा संपर्क असतो. युवकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांची खूप चांगली आहे. युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं, युवकांनी स्पर्धा परीक्षा द्यावा, त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल किंवा जी काही आर्थिक मदत असेल किंवा पुस्तकं भेट देणं असेल, हा कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. महिला या मतदारसंघातील स्वावलंबी व्हाव्यात म्हणून महिलांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये त्यांनी वेगवेगळे ट्रेनिंग्स दिलेले आहेत, मोफत ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून महिला स्वावलंबी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांचं खूप चांगलं मत आहे. मग शेतीचे प्रश्न असतील, द्राक्ष बागायतीचे प्रश्न असतील, ऊस उत्पादकांचे प्रश्न असतील, हे सोडवण्यामध्ये तर त्यामध्ये परंतु महिला आणि युवक याकडे त्यांचा जो फोकस आहे तो अतिशय चांगला आहे आणि त्याचा फायदा होईल. तेच कार्य त्यांनी पुढे न्यावं. शेतीचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि ते निश्चितपणाने करतील. खासदार विशालदादांची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. आज माजी खासदार संजय काकांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या दोघांनी हातात हात घातल्यामुळं आम्हाला निश्चितपणाने येळावी जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास 100% होणार याची खात्री आहे. म्हणून मी या येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की पैशाला बळी पडू नका, आमिषाला बळी पडू नका. गेले वर्ष 1.5 वर्ष हे रोहित पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन उचलत नव्हते, त्यांचे पीए फोन उचलत नव्हते. सामान्य माणसाची तो दूरची गोष्ट आहे. पण माझी अशी माहिती आहे की माझ्या गावामध्ये रोहित पाटलांनी 130 फोन केलेले आहेत आणि नेहरूनगरमध्ये 240 फोन पर्सनली केलेले स्वतः. ज्याची ओळख नाही, तो कार्यकर्ता कुठलाही माहिती नाही, त्याचं नाव धनाजी आहे, त्याला संभाजी म्हणून त्यांनी फोन केलाय. म्हणजे की आज तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. तुम्ही उमेदवारी देताना अन्याय केलेला आहे, या मतदारसंघावर येळावी गावावर अन्याय केलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि आता कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून तुम्ही पैसे वाटायला लागलाय. अतिशय चुकीचं आहे. स्वर्गीय आराराबांच्या पूर्णपणे विचाराची फारकत घेऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीने जाताय. तुम्ही कोणत्या मार्गाने पैसे मिळवले हा मी विचारणार नाही, परंतु आजही मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये बराचसा निधी मला माहिती आहे कुठे जातो तो. त्यामुळे हे जे निधी तुम्ही ह्या कारणासाठी वापरताय तो एका सामाजिक कारणासाठी तुम्ही वापरा. केवळ तुमचा उमेदवार निवडून येण्यासाठी हे जे पैशाचा तुम्ही उद्योग केलेला आहे तो थांबवावा अशी रोहितदादांना माझी विनंती आहे, या उमेदवारांना विनंती आहे आणि या सुज्ञ मतदारांना विनंती आहे की कोणत्या आमिषाला बळी न पडता आपला स्वाभिमान गहाण ठेवून पैसे घेऊन आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वर्गीय अजितदादांच्या विचाराची मंडळी आम्ही सगळी मंडळी आहोत. अजितदादांना घड्याळाला मतदान करणं किंवा काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हाला मतदान करणं हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरणार आहेत. येळावी जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर निश्चितपणाने विशालदादांचा हात आणि आमच्या येळावी पंचायत समितीचे उमेशदादा
आणि वासुंबी पंचायत समितीच्या मानेवहिनी या तिघांच्याही चिन्हासमोरील म्हणजे बटन दाबून या तिघांनाही प्रचंड मताने विजयी करावं असे मी त्यांना मतदारांना सगळ्यांना आवाहन करतो. स्वर्गीय दादांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.